नमस्कार मंडळी, आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत जो प्रत्येक घरात दिसतो पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. विटॅमिन B12ची कमी होणे. आजकाल 80% भारतीयांमध्ये थकवा, ऊर्जा कमी होणे, चक्कर येणे, हातपाय सुन्न पडणे, केस गळणे, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड यासारखी लक्षणं वाढताना दिसतात. आणि या सगळ्या समस्या एका विटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. त्याचं नाव आहे विटॅमिन B12. B12 हा आपल्या शरीराचा मुख्य एनर्जी की आहे. शरीरातील हजारो प्रोसेस B12 शिवाय चालूच शकत नाहीत. जर B12 कमी असेल तर शरीर लाल रक्तपेशी नीट बनवत नाही, नर्व्स नीट काम करत नाहीत, मेंदूचं सिग्नल्स वीक होतात, इम्युनिटी डाऊन होते आणि थकवा सतत जाणवत राहतो. पण चांगली गोष्ट म्हणजे B12ची कमतरता ओळखली गेली तर काही आठवड्यात शरीर परत पूर्ववत होऊ शकतं, फक्त योग्य आहार, लाईफस्टाईल आणि सप्लिमेंट वापरून. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला B12 म्हणजे काय, ते कसं कमी होतं, कोणती 20 मोठी लक्षणं दिसतात, कोणता आहार घ्यावा, कोणते घरगुती उपाय करावेत, सप्लिमेंट कसे घ्यावेत आणि रिकव्हरी कधी होते, हे सर्व काही डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे जी विटॅमिन B12 वाढवेल. विटॅमिन B12 म्हणजे काय, तर विटॅमिन B12 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पाण्यात विरघळणारे पोषक तत्व आहे. आपल्या शरीरात हे विटॅमिन स्वतः तयार होत नाही, म्हणूनच ते आपण आहारातून किंवा आवश्यक असल्यास गोळ्यांमधून, थेंबांमधून ते घ्यावे लागते. B12चे मुख्य काम म्हणजे शरीरात नवीन पेशी तयार करणं, विशेषतः लाल रक्तपेशी तयार करण्यामध्ये याचं मोठं योगदान असतं. लाल रक्तपेशी म्हणजेच आपल्या शरीरात प्राणवायू पोहोचवण्याचे काम करणाऱ्या पेशी. तसंच मेंदू आणि मज्जासंस्था नीट चालू ठेवण्यासाठी B12 अत्यावश्यक आहे. आपल्या मज्जातंतूभोवती एक संरक्षण कवच असतं, त्याला मायलिन आवरण असं म्हणतात. हे आवरण B12मुळं मजबूत राहतं. हे कमकुवत झालं की हातपाय सुन्न पडणं, मुंग्या येणं, कमजोरी जाणवणं यासारखी लक्षणं आपल्याला दिसू लागतात. शरीरातील ऊर्जा निर्मितीमध्ये B12चं मोठं काम असतं. आपण जे काही खातो ते शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी, योग्य पद्धतीने रूपांतरित होण्यासाठी B12 मदत करते. म्हणूनच B12 कमी झाले की सतत थकवा येणे, झोपाळूपणा, कमजोरी अशी लक्षणं दिसतात. B12 कमी असेल तर शरीरात हानिकारक आम्ल वाढू लागते. यामुळं हृदयविकाराचा धोका, चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होणं, मनावर ताण येणं अशा समस्या वाढतात. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमजोर होते. छोट्या छोट्या इन्फेक्शनसुद्धा लगेच होतात. तर पचनसंस्थासुद्धा याच्याशी जोडलेली आहे. B12 कमी असेल तर आम्लपित्त, वायू, पचन मंदावणे अशा समस्या वाढतात. मेंदूकडे जाणारा प्राणवायू कमी होतो, यामुळं एकाग्रता कमी होते, कामात लक्ष लागत नाही. म्हणूनच B12 हे साधे इंधन स्त्रोत आहे. ते कमी झालं तर शरीर खूप प्रकारे त्रास द्यायला सुरुवात करतं. पण चांगली गोष्ट म्हणजे ही कमतरता वेळेवर ओळखली, तपासणी केली आणि योग्य उपाय केले तर काही आठवड्यात सुधारता येतं. आता पुढील भागात आपण पाहू B12 कमी का होतं, कोणत्या चुका यामागे आहेत. शाकाहारी आहार. भारतात B12 कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पूर्ण शाकाहारी आहार. B12 मुख्यतः प्राणीजन्य पदार्थांत आढळतो, त्यामुळे फक्त भाज्या, पोळ्या खाल्ल्या की कमतरता निर्माण होते. दूध घेत असले तरी आधुनिक केलेलं दूध किंवा दूध उकळणं यामुळं त्यातील B12 कमी होते. अनेक जण दही, ताक कमी पितात, त्यामुळं पचनावरही त्याचा परिणाम होतो. शाकाहारी लोकांची आतडी जी आहेत, B12 तयार करणारे सूक्ष्म जंतू कमी प्रमाणात ठेवतात, त्यामुळं शरीराला आवश्यक तेवढे B12 शोषण होत नाही. दीर्घकाळ अशी स्थिती राहिली तर थकवा, चिडचिड, हृदयाचे त्रास वाढू शकतात. तसंच गर्भवती व महिलांमध्ये हा धोका अधिक असतो. चांगली गोष्ट म्हणजे योग्य संयोजनानं B12 मिळवता येतं. नंबर 2, पचनसंस्थेचे आजार आणि कमकुवत पचन. B12 पोटात आणि आतड्यांतून शोषले जातं. पचन कमजोर असेल तर B12 शरीरात जाऊ शकत नाही. आम्लपित्त, वायू, पोट फुगणे, वारंवार जुलाब किंवा मलाविरत असे त्रास असतील तर B12 शोषण घटतं. अनेकांना माहिती नसतं की पोटातील आम्ल कमी झालं तरी B12 कमी होऊ शकतं, कारण B12 शोषण्यासाठी पोटातील आम्लाची गरज असते. सतत अँटासिड, आम्ल नियंत्रण औषधं घेत राहिल्यास शोषण आणखीन कमी होतं.
तसंच IBS, अल्सर असे आजारही मोठे कारण ठरतात. त्यामुळं पचन बरे नसले की B12 कितीही खाल्ले तरी त्याचा फायदा होत नाही. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आजकाल लोकांच्या ताटात पोषक आहारापेक्षा पॅकेटमधील पदार्थ जास्त असतात. तर बघा, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, पॅकेट पदार्थ, इन्स्टंट नूडल्स हे सर्व शरीराला रिकामी कॅलरी देतात. यानंतर B12 नसतोच खरं तर, शिवाय शरीरातील B12चा साठाही कमी करतात. जंक फूडमधील तेल, मीठ आणि रसायनं आतड्यांचे आरोग्य खराब करतात. आतडी कमजोर झाली की B12 शोषण थांबवतं. सातत्याने अशी खाण्याची सवय ठेवली तर होमोसिस्टीन नावाचं हानिकारक आम्ल वाढतं. हे आम्ल वाढलं की हृदयविकाराचा धोका, चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होणं असे परिणाम होतात. जंक फूडमुळे शरीरातील चांगले जीवाणू नष्ट होतात. यामुळं पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती आणि व्हिटॅमिनचं शोषण कमी होतं. सतत ताणतणाव व झोपेचे अभाव. ताण हा शरीरातील सर्व व्हिटॅमिनचा शत्रू मानला जातो. सतत ताण असेल तर शरीर पोषक तत्वे वापरून टाकतं आणि साठवण कमी करतं. तसंच मानसिक ताण, कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या हे सर्व B12 कमी करण्यास कारणीभूत ठरतात. तणावामुळं आतडे कमकुवत होतात आणि शोषण घटतं. झोप कमी मिळाली की शरीराचे दुरुस्तीचे काम थांबतं. B12चा वापर वाढतो पण भरून निघत नाही. स्मरणशक्ती कमजोर होणं, मन उदास होणं, मूड चांगला न राहणं ही सुरुवातीची चिन्ह असतात. त्यामुळे B12 कमी आहे असं दिसलं की जीवनशैली तपासणं खूप गरजेचं आहे. वाढते वय आणि आतडी कमजोर होणे. वय वाढत गेले की पोटातील आम्लाची मात्रा कमी होते. यामुळं काय होतं, आहारातून मिळणारे B12 शरीराला शोषता येत नाही. 40 नंतर प्रत्येक व्यक्तीत B12 कमी होण्याचा धोका हा वाढतो. याचमुळं वयस्कर लोकांमध्ये थकवा, चक्कर येणं, चालताना कमजोरी जाणवणं अशी लक्षणं दिसून येतात. काही जणांना हातपाय सुन्न पडणं किंवा जडपणा जाणवू लागतो. या वयात आहार योग्य नसेल तर कमतरता झपाट्याने वाढते. यानंतर बघा, सतत चहा, कॉफीचं सेवन करणं. दिवसातून 3-4 वेळा चहा, कॉफी घेतल्यास पचनातील आम्ल कमी होतं आणि शोषण मंदावतं. कॅफीनमुळे शरीरातील पोषक तत्वे लवकर वापरून जातात. त्याचबरोबर चहा, कॉफी जेवणासोबत घेतल्यामुळं B12 शोषण 30 ते 40% कमी होतं. या सवयीमुळे थकवा व चिडचिड वाढते. औषधांचे दुष्परिणाम. आम्ल कमी करणारी औषधं, मधुमेहाची औषधं जसे की काही गोळ्या असतात बघा, B12 शोषण रोखतात. पोटातील आम्ल कमी होतं त्यामुळे B12चे सक्रियच होत नाही. वयस्कर लोकांमध्ये हा परिणाम जास्त दिसतो. आतड्यातील सूक्ष्म जंतूचा बिघाड म्हणजेच खराब होणं आतडी, तसंच चुकीचे खाणं, जंक फूड, अँटीबायोटिक्स यामुळं आतड्यांमधील चांगले जीवाणू कमी होतात. हे जीवाणूच B12 शोषणास मदत करतात. ते कमी झाले की व्हिटॅमिन शरीरात जात नाहीत. पचन, जुलाब, मलावरोध वाढतात. यामुळं काय होतं, कमतरता आणखीन वाढते. त्यामुळं गट आरोग्य सुधारल्याशिवाय B12 वाढत नाही. अतिउपवास किंवा फॅट्स डाएट्स, जलद वजन कमी करणारे उपवास, केवळ फळांचा आहार, द्रव्य आहार यात B12 जवळपास नसतो. सतत उपवास केल्यानं पोटातील आम्ल कमी होतं. हळूहळू यामुळं कमजोरी, चक्कर, थकवा दिसायला लागतो. त्यामुळं वजन कमी करतानाही संतुलित आहार गरजेचा असतो. नंबर 10, अल्कोहोल म्हणजेच दारूचे सेवन. दारू पचनसंस्था कमकुवत करते व यकृतावर ताण आणते. यामुळे शरीर B12 योग्यरित्या शोषू शकत नाही. आतड्यांचा आवरण कमजोर होते आणि व्हिटॅमिन बाहेर टाकलं जातं. दीर्घकाळ सेवन करणाऱ्यांमध्ये B12 खूप कमी आढळतं. गर्भावस्था आणि स्तनपान या काळामध्ये सुद्धा महिलांच्या शरीराला जास्त B12 लागतो. तसंच आहार पुरेसा नसल्यास कमतरता लगेच निर्माण होते. थकवा, श्वास कमी पडणे, चक्कर येणे ही लक्षणं प्रामुख्याने वाढू शकतात. बाळालाही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात B12चे विशेष लक्ष द्यावे. दीर्घकाळ अँटीबायोटिक्स बघा, आतड्यातील चांगले जीवाणू जे आहेत ते मारून टाकतात. त्यामुळे दीर्घकाळ अँटीबायोटिक्स घेणं टाळा.
हे जीवाणू पचन सुधारतात व B12 शोषायला मदत करतात. तेच नसले तर शरीरात B12 जाऊच शकत नाही. त्यामुळे अँटीबायोटिक कोर्स झाल्यानंतर B12 कमी होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी प्रोबायोटिक व संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ खाणं हे पदार्थ पचन मंद करतात. त्यामुळे B12 पोषण खूप कमी होतं. शरीरातील आम्लपित्त वाढतं, वायू, ढेकर वाढतात. तसंच आतडी सुजतात व विटॅमिन शोषता येत नाही. त्यामुळं B12 कमी असताना तेलकट पदार्थ कमी करणं महत्त्वाचं आहे. यानंतर सूर्यप्रकाश कमी मिळणं. थेट B12शी संबंध नसला तरी कमी सूर्यप्रकाशामुळे एकूण ऊर्जा कमी होते. शरीरातील चयापचय मंदावतो. तसंच बघा पचन कमजोर होते आणि B12 शोषण कमी होतं. त्यामुळं रोज 15 ते 20 मिनटं सूर्यप्रकाशात जाणं फायदेशीर ठरतं. यानंतर धूम्रपान. मैत्रिणींनो, धूम्रपानामुळे रक्तातील प्राणवायू कमी होतो. यामुळं लाल रक्तपेशी नुकसान होतात. त्यांना B12ची जास्त गरज भासते पण शोषण कमी होतं. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये B12 खूप घटल्याचे आढळते. त्यामुळे ते पूर्ण टाळणेच उत्तम आहे. विटॅमिन B12 कमी झाल्यावर दिसणारी लक्षणं: सतत थकवा आणि ऊर्जा कमी होणं, हातपाय सुन्न पडणं व मुंग्या येणं, स्मरणशक्ती कमी होणं व विसरणं, चक्कर येणं व डोके हलके वाटणे ही लक्षणं दिसतात. तसंच श्वास कमी पडणं, त्वचा पिवळी दिसणं, केस गळणं आणि केस पातळ होणं, मूड बदलणं व चिडचिड वाढणे, जीभ जळजळणे व तोंडात दुखणे, भूक कमी होणे आणि पचन बिघडणे. तसंच हृदयाचे ठोके वाढणे म्हणजेच हृदय धडधडणे, झोप न लागणे तसंच हातापायात जळजळ, बर्निंग सेन्सेशन, डोळ्यांना प्रकाश सहन न होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, पायात गोळे येणे, चालताना अस्थिरता म्हणजे तोल जाणे, मासिक पाळीमध्ये जास्त थकवा येणे, ताण सहन न होणे, वजन स्थिर न राहणे अशी लक्षणं दिसून येतात. कोणती तपासणी करावी तर सर्वात सोपी तपासणी म्हणजे B12ची करावी. B12 कमी असल्यास काय खावं? अंडी, मासे, चिकन हे B12चे उत्तम स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी दूध, ताक, दही, पनीर खूप उपयोगी आहे. रोज 1 वाटी दही किंवा ताक घेतले तर पोट सुधारते. घरातील आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, पिठाचे पदार्थ पचन सुधारतात. नाचणी, ज्वारी, बाजरी यासारखे धान्य पचनाला ताकद देतात. केळी, दही हे शोषण वाढवणारे उत्तम संयोजन आहेत. तसंच खूप तिखट, खूप तेलकट पदार्थ टाळल्यास B12 अधिक चांगले शोषले जाते. पोटात सूज येणारे पदार्थ जसे की मैदा, बिस्किटं, कोल्ड्रिंक हे घेणं टाळावं. भाज्या थेट B12 देत नाहीत पण पोटाची ताकद वाढवतात. उपाशी राहणं टाळा. थोडे थोडे करून खात राहा. रोज किमान 2 वेळा द्रव पदार्थ जसं की ताक, दूध घेणं उपयुक्त आहे. तसंच योग्य अन्न आणि व्यवस्थित पचन B12 चांगला शोषला जातो. B12 कमतरता शाकाहारी लोकांसाठी आहार प्लस सप्लिमेंट उपाय. B12 मिळवण्यासाठी शाकाहारी आहारातील मुख्य स्रोत असतो तो म्हणजे दुग्धजन्य पदार्थ. हे शाकाहारीसाठी B12चं मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. रोजच्या जेवणात दूध, दही, ताक, लस्सी यांचा समावेश करणं अतिशय फायदेशीर ठरतं. पनीर, चीज आणि बटरमध्येही B12 चांगल्या प्रमाणात आढळतं. आणि तसंच सकाळी कोमट दूध प्लस रात्री दही, ताक घेतल्यास B12 शोषण सुधारतं. पूर्णपणे व्हेज असणाऱ्यांना मात्र आहारातून पुरेसे B12 मिळत नाही. फोर्टिफाईड फूड्स B12 वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. आजकाल बाजारात अनेक अन्नपदार्थांमध्ये B12 फोर्टिफाय करून टाकलेले असतात. फोर्टिफाईड सोया मिल्क, बदाम दूध, ओट्स ड्रिंक हे शाकाहारींसाठी उत्तम पर्याय आहेत. पहिल्यांदा घेताना पाकिटावर विटॅमिन B12 फोर्टिफाईड असा उल्लेख आहे का ते बघा. फोर्टिफाईड ब्रेकफास्ट सिरियल्स, कॉर्नफ्लेक्स, म्युस्लीसुद्धा चांगले स्रोत आहेत. तसंच हे पदार्थ दिवसातून एकदा घेतल्यास B12 पातळी वाढायला मदत होते. गट म्हणजेच आतडे निरोगी ठेवणं B12 शोषणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पोटातील आम्ल B12 शोषण्यासाठी आवश्यक असल्यामुळे खूप ॲसिडिटी औषधं घेतल्यास B12 कमी होतं. रोज किमान 1 ते 2 ग्लास ताक व 1 वेलची आकाराचं आलं, हळद यामुळे पचन सुधारतं.
जेवणानंतर 10 मिनिटं चालल्याने पोटातील जडपणा कमी होतो व शोषण सुधारते. रोजच्या आहारात मोड आलेली कडधान्य, पालक, तांदूळ, डाळ यांचा समावेश करा. हे B12 देत नाहीत पण शोषण वाढवतात. जंक फूड, जास्त तेलकट तळलेले पदार्थ शोषण व्यवस्थित होऊ देत नाहीत, त्यामुळे ते कमी वापरा. आता सप्लिमेंट्स म्हणजे शाकाहारी लोकांसाठी सर्वात परिणामकारक उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच सुरू करावं. तसंच टॅबलेट, कॅप्सूल स्वरूपात B12 मिळतात बघा. जेवणानंतर किंवा जेवणा अगोदर दोन्ही प्रकारे घेता येतात. 30 ते 45 दिवसात शरीरातील ऊर्जा वाढल्याचे जाणवते. शाकाहारी लोकांसाठी हा सर्वात सुरक्षित व आवश्यक उपाय आहे. बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंट. जर शरीरात एकूण विटॅमिन बी कमी असेल तर बी कॉम्प्लेक्स विथ B12 उत्तम ठरते. हे घेतल्याने केसांची गुणवत्ता, त्वचा, नख, ऊर्जा त्वरित सुधारते. यात B1, B2, B6 सह B12 असल्याने एकत्रित फायदा मिळतो. सकाळी नाश्त्यासोबत हे सप्लिमेंट घ्यावी. तसंच दीर्घकाळ सुरक्षित राहतं. यामुळे B12चं इंजेक्शन बघा सिव्हिअर कमतरतेसाठी घेऊ शकता. रक्तात B12 डेंजरसली कमी असेल तर डॉक्टर इंजेक्शन सुचवतात. हे 3 ते 5 आठवडे सलग घेतल्यास त्वरित सुधारणा होते. इंजेक्शनचा परिणाम गोळ्यांपेक्षा लवकर दिसतो. तसंच रोजच्या आहारातील लहान पण शक्तिशाली सवयी, सकाळी 1 ग्लास दूध आणि रात्री दही किंवा ताक शाकाहारींसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे. दुपारच्या जेवणानंतर 10 मिनिटं चालणं तसंच B12 यामुळं वाढतं. तसंच आठवड्यातून 3 वेळा दूध घेणं. पोट साफ ठेवण्यासाठी रोज 2 ते 3 लिटर पाणी. झिंक, आयर्न, फोलेट, बीट हे B12 शोषण वाढवतात. त्यामुळे डाळी, कडधान्य, पालक, बीट वापरा. काय टाळावं तर B12 कमी होऊ नये म्हणून रोज ॲसिडिटीची औषधं वापरणं कमी करा. B12 शोषण थांबवतं. यामुळं दिवसातून 4 ते 5 वेळा चहा, कॉफी आतड्यांचं शोषण कमी करते. त्यामुळे चहा, कॉफी टाळावी. ओन्ली जंक फूडवर अवलंबून राहू नका. अतिशय प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी खा. उपाशीपोटी दीर्घकाळ राहणं टाळा. तसंच जीवनशैलीतील बदल बघा. सकाळी 10 ते 15 मिनिटं ऊन घेतल्यानं शरीरातील रसवहन सुधारते. जेवताना हळू नीट चावून खाणं पचनासाठी उत्तम असतं. दिवसभर उपाशी राहणं टाळा. यामुळं पोट कमकुवत होतं. तसंच रोज 25 ते 30 मिनिटं चालणं शरीराला ऊर्जा देतं. चहा, कॉफीचं प्रमाण कमी करा. अति घेतल्यास पचन मंदावते. नंतर रात्री उशिरा झोपण्याची सवय बदलावी लागेल तुम्हाला. तसंच ताण कमी करण्यासाठी 10 मिनिटं श्वसनक्रिया रोज करावी. दिवसभर फोनवर किंवा बसून राहणं एका जागेवर टाळा. दही व ताक यासारखे पोटाला अनुकूल पदार्थ नियमित घ्या. यानंतर थंड पेय, मद्यपान, जंक फूड हे पूर्णपणे वर्ज करा. पोट बरं असेल तर B12 नैसर्गिकपणे वाढतो. जीवनशैली सुधारली की B12 स्वतः वाढतो. तसंच सुधारणा किती दिवसात दिसते तर बघा. पूरक घेतल्यानंतर 7 ते 10 दिवसात थोडी ऊर्जा जाणवू लागते. मुंग्या शून्यता कमी व्हायला 1 ते 2 महिने लागतात. केस गळती मंदावण्यासाठी किमान 4 ते 6 आठवडे द्यायला लागतात. स्मरणशक्ती व लक्ष केंद्रित क्षमता 30 ते 40 दिवसात सुधारते. पोटाशी संबंधित त्रास 15 ते 20 दिवसात कमी होतो. इंजेक्शन घेतल्यास सुधारणा जास्त जलद लवकर दिसते. आहार आणि पूरक दोन्ही एकत्र चालल्यास परिणाम स्थिर राहतात. थकवा व अशक्तपणा पूर्णपणे कमी व्हायला 2 ते 3 महिने लागतात. शाकाहारी लोकांनी दर 3 महिन्यांनी एक छोटी मात्रा घ्यावी. जंक फूड बंद केल्यावर सुधारणा दुप्पट होते. तसंच नियमित झोप आणि कमी ताण हे महत्त्वाचं आहे. सातत्य ठेवल्यास या सर्व गोष्टींमध्ये B12ची पातळी उत्तम होते. मित्रांनो, विटॅमिन B12ची कमतरता ओळखली तर ती सुधारता नक्कीच येते. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक व शेअर नक्की करा. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी